नमस्कार मित्रांनो, आपल्या सरस्वती कोचिंग क्लासच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी 10th चे सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे भरपूर सारे टॉपिक तुम्हाला युट्यूब चॅनलवर अपलोड केले. त्यात सायमल्टेनियस इक्वेशन असेल, क्वाड्रेटिक सायमल्टेनियस इक्वेशन, क्रॅमर्स रूल्स, ग्राफिकल मेथड, त्यानंतर आपण रिड्युसिबल फॉर्म पण पाहिल्या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आणि वर्ड्स प्रॉब्लेम. तर आपण पुढचा जो टॉपिक आहे आपला पुढचा जो चॅप्टर आहे क्वाड्रेटिक इक्वेशन, बघा सेकंड टॉपिक आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. त्यामध्ये हा चॅप्टर पण तुम्हाला बोर्डच्या पेपरला 12 मार्क्ससाठी येतो, 12 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला मेथड नावाची 3 मेथड बघा, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, फॉर्म्युला मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे, तर आपण आज त्याच्यामध्ये फॉर्म्युला मेथड काय ते आपण बघणार आहे. तर क्वाड्रेटिक इक्वेशन काय एकदा ते समजून घ्या. बघा, क्वाड्रेटिक इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म असतो, काय असतो? स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म काय, क्वाड्रेटिक इक्वेशन कोणाला म्हणतात ते सर्व सांगितलं, पण इथं पण पुन्हा एकदा सांगतो स्टँडर्ड फॉर्म काय. स्टँडर्ड फॉर्म जो आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, हा स्टँडर्ड फॉर्म आहे. पहिल्यांदा क्वाड्रेटिक इक्वेशन कोणाला म्हणायचं? बघा, एक व्हेरिएबल बघा a to z पर्यंत व्हेरिएबल असते. ठीक आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये कुठलाही व्हेरिएबल येऊ शकते a to z पर्यंत. सिम्बॉल पण येऊ शकते, जसे की अल्फा, बीटा, गॅमा, लॅमडा. ठीक आहे, अल्फा, बीटा, गॅमा, लॅमडा, शंभडा बिमडा नाही येणार. ठीक आहे, परंतु अल्फा, बीटा, गॅमा, लॅमडा, ठीक आहे, साय, पाय काय पण येऊ शकतं. पण ज्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर म्हणजे समजा x आहे, त्याचा हायेस्ट पॉवर किती पाहिजे? मला 2 पाहिजे. घातांक, इंडायसिस सर्वात जास्त म्हणजे x स्क्वेअर प्लस 4 आहे. सर, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का? यस, 100% आहे. क्वाड्रेटिक म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, ज्याचा हायेस्ट पॉवर, ज्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती पाहिजे? फक्त आणि फक्त 2 पेक्षा जास्त पण नाही आणि 2 पेक्षा कमी पण नाही, ओनली 2. मग मी जर म्हणलो चला हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का सांगा, येस ऑर नो? यस, कारण की याचा हायेस्ट पॉवर 2 आहे, याचा 1 आहे. पण हायेस्ट महत्वाचं आहे आपल्याला. काय महत्वाचं? हायेस्ट. जर मी असं म्हणलो एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 0, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही ते सांगा. तर तू म्हणशील सर 2 आला नाही तर मग आहे नाही. हायेस्ट पॉवर काय? हायेस्ट पॉवर 3 आला आणि आपल्याला हायेस्ट पॉवर किती पाहिजे? हायेस्ट पॉवर किती? तुमचा 3 आहे तर आपल्याला तो नकोय. हायेस्ट पॉवर आपल्याला किती पाहिजे? हायेस्ट पॉवर किती पाहिजे आपल्याला? ओनली 2. तर स्टार्टिंगला तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाहीये ते समजलं पाहिजे. आणि फॉर्म्युला मेथड आपण जे शिकवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100% ते काय पाहिजे? क्वाड्रेटिक इक्वेशनच पाहिजे. जर ते क्वाड्रेटिक इक्वेशन नसेल तर ते फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह होणार नाही. तर त्याचे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे ते कसं सॉल्व्ह करायचं ते बघितलेलं आहे. आपण आता बघणार आहे फॉर्म्युला मेथडने. तर हे लक्षात द्या फक्त, फॉर्म्युला मेथड काय, तर आपण फॉर्म्युला मेथडकडे जाऊ नेक्स्ट. ठीक आहे, बघा तुम्हाला सांगितलं स्टँडर्ड फॉर्म काय होता? एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म आहे. याला कम्पेअर करून याच्या आपल्याला एबीसी चे व्हॅल्यू काढावं लागतात बघा. ठीक आहे, मग फॉर्म्युला मेथडमध्ये काय फॉर्म्युला, आपण त्याचा फॉर्म्युला मेथडचा बघू. फॉर्म्युला मेथड बघा एकदा समजून घ्या, नेमकं फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला काय. समजा सपोज आपण व्हेरिएबल घेतलं एक्स, कुठलंही व्हेरिएबल येऊ शकतं, सांगितलं a to z, अल्फा, बीटा, गॅमा, लॅमडा काही पण येऊ शकतं, साय, फाय, सिम्बॉल पण येऊ शकतात. ठीक आहे, व्हेरिएबल पण येऊ शकतात, पण तुम्हाला शक्यतो काय येणार आहे? व्हेरिएबलच. तर a to z पर्यंत व्हेरिएबल कोणतं आपलं? x मानलं तर x इज इक्वल टू, फॉर्म्युला बघा, x इज इक्वल टू मायनस परमनंट b प्लस मायनस, बघा हे नीट लक्ष द्या, मायनस b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. काय फॉर्म्युला? मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, मग ह्या फॉर्म्युला जर तुम्हाला लर्न असेल आणि कम्पेअर करून जर तुम्हाला व्हॅल्यू काढता येत असेल तर तुम्हाला 100% फॉर्म्युला मेथड 3 मार्क तुम्हाला पेपरला येणार, म्हणजे येणार, नक्की येणार. फॉर्म्युला मेथड चॅप्टरचं नाव क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, चल बघू आपण याच्यावरती एक्झाम्पल. मी एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, तुम्ही सॉल्व्ह करा, किंवा 2 एक्झाम्पल मी घेतो, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. फॉर्म्युला मेथडला तुम्हाला नंतर बघायची पण गरज पडणार नाही. चला बघा, लक्ष द्या, घ्यायचं एक्झाम्पल. मग समजा असं क्वेश्चन आला तुम्हाला, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 24 इज इक्वल टू 0. कसं सॉल्व्ह करायचं ते नीट समजून घ्या. बोर्डच्या पेपरला पण असंच राईट करायचं, मी जसं राईट करतो पूर्ण मार्क भेटणार तुम्हाला, एकही मार्क तुमचा कट होणार नाही.
व्यवस्थित प्रेझेंटेशन राईट करा. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. एकमेव सब्जेक्ट हा मॅथमॅटिक्स, तिथं आउट ऑफ मार्क्स पडण्याचे चान्सेस आहे आणि 0 मार्क पडण्याचे पण चान्सेस आहे. कारण काही लिहिलंच नाही तुम्ही तिथं, काही दुसऱ्या थिअरी सब्जेक्ट नाही. हा लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट थिअरी सब्जेक्ट नाहीये. का तुम्ही तिथं काहीतरी 2-4 वाक्य लिहिले, हा असं क्वेश्चन आला, फॉर्म्युला मेथड असं नाही ना, डिफाईन फॉर्म्युला मेथड आणि एक्सप्लेन इट. क्वेश्चन येईल, सॉल्व्ह करावं लागेल. थिअरी नाहीये. फॉर्म्युला मेथड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्वाड्रॅटिक इक्वेशन, असं काही लिहायची गरज पडणार नाही तिथं. ठीक आहे. आणि म्हणून तिथं 0 मार्क पण पडते, कारण की तुम्हाला सॉल्व्हच करावं लागतं. आणि क्लिअर आलं तर आउट ऑफ मार्क्स, नाही आले तुम्हाला मार्क 0 पण देऊ शकतात. ठीक आहे. चला, तर x² + 10x + 24 = 0 हा पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही ते बघायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय, की x² ची टर्म, x ची टर्म आणि 24 ही टर्म पूर्णपणे लेफ्ट हँड साईडला पाहिजे, = 0. आता ही टर्म आहे पाकिस्तानची, ही टर्म आहे भारताची. पाकिस्तानमध्ये काहीच ठेवायचं नाही, 0 करायचं त्यांना, पूर्ण 0. इकडे जर आलेलं असेल इकडे आणायचं आपले पॉझिटिव्ह सगळं. भारतामध्ये सगळे तिन्ही लोक आपले हे भारतामध्ये पाहिजे. पाकिस्तानला काहीच द्यायचं नाही. 0 म्हणजे ही लेफ्ट हँड साईड आणि तुमची राईट हँड साईड. एक फक्त सांगायचा उद्देश लक्षात ठेवा, सांगायचा उद्देश, ते नाव पण नाही घ्यायचं आपल्याला, परंतु सांगायचा उद्देश, इकडे लेफ्ट हँड साईड, इकडे राईट हँड साईड. पण तिकडे काहीच ठेवायचं नाही, हीच माझी बाजी, काहीच नाही ठेवायचं त्यांच्याकडे. ठीक आहे. सगळं आपल्याकडे इकडे व्यवस्थित ठेवायचं, आपलं स्ट्रॉंग करायचं, पूर्ण क्लिअर करायचं. मग आता काय करायचं, कम्पेअर करायचं. कसं कम्पेअर करायचं बघा, कम्पेअर विथ, इथे लिहायचं कम्पेअर विथ. कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करायचं, स्टँडर्ड फॉर्म सोबत. म्हणजे काय बघा, x² + bx + c = 0. मग त्याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू a ची कोएफिशियंट बघायचं, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. ही b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू, पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तर निगेटिव्ह. मग मला सांगा a ची व्हॅल्यू किती येईल तिथं, 1, b ची किती येईल 10 आणि c ची किती येईल 24. एवढं कळलं बघा. हे एवढं राईट करायला तुम्हाला 1 मार्क विचारतात स्पेशल, एबीसी ची व्हॅल्यू करायला, कम्पेअर करायला. मी त्याच्यातच तुम्हाला फॉर्म्युला मेथड सांगून देतो. म्हणजे फॉर्म्युला मेथड मध्ये ते सांगून देतोय पूर्ण. ठीक आहे. एबीसी जर सर इथं निगेटिव्ह 10 असेल तर निगेटिव्ह 10 लिहिले बाबा. ठीक आहे. सर सी टाइम -24 असेल तर मायनस लिहि. ठीक आहे. x² ची पण व्हॅल्यू असेल सर इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 2 येईन, 3 येईन, 4 येईन, येऊन द्या, घाबरू नका, काही पण येऊन द्या तिथं. फक्त कम्पेअर करायचं, या टाईप मध्ये लिहायचं. त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला लिहायचं सगळ्यात मेन म्हणजे बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. कोणची मेथड सॉल्व्ह करतो आपण, फॉर्म्युला मेथड. मग त्याचा फॉर्म्युला लिहायचा. व्हेरिएबल कोणता आहे, एक्स, तर एक्स घ्यायचा. व्हेरिएबल जो असेल तो राईट करायचा. एक्स असेल, वाय असेल, A to Z पर्यंत काही पण असून द्या. ठीक आहे. -b ± √b² - 4ac / 2a. एकदा फॉर्म्युला राईट करायचा. फॉर्म्युला राईट केल्यानंतर पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युला व्हॅल्यू टाकायची स्टार्टिंगला. मी माझ्या स्टेपनं जा, मी तुम्हाला काय सांगतो. स्टार्टिंगला काय करायचं, ही जी मधली टर्म आहे b² - 4ac, बघा मधली जी टर्म आहे b² - 4ac, अशा स्टेप तुम्हाला कुठेही भेटणार नाही. नीट बघा, नीट व्यवस्थित सांगतो. एक एक्झाम्पल जर तुम्ही मन लावून लक्ष देऊन जर तुम्ही बघितलं, तुम्हाला 100% येणार. डबल फॉर्म्युला मेथड पाहिजे गरज पडणार नाही. b² - 4ac हा सॉल्व्ह करून घ्यायचा. मग b² - 4ac सॉल्व्ह करताना b ची व्हॅल्यू क्लिअर करायची. b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा, 10 चा स्क्वेअर. बघा b चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर मायनस ऍज इट इज इथलचं 4 ब्रॅकेट म्हटल्या. a ची व्हॅल्यू किती दिसते सांगा, 1 आणि c ची व्हॅल्यू किती सांगा, 24. ओके. मी काहीच केलं नाही. b² - 4ac रूट नाही, डायरेक्ट b² - 4ac ची व्हॅल्यू काढतोय. त्याला सेपरेट फक्त व्हॅल्यू पुट केलं. b चा स्क्वेअर म्हणजे b च्या जागी व्हॅल्यू 10 - 4ac सगळं ब्रॅकेट मधल्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ब्रॅकेट मधल्या. ठीक आहे. चल मग सांगा 10 चा स्क्वेअर किती रे, 100 मायनस 4 1 4 4 × 24 96, 24 1 24, 24 4 96, 24 1 24, 24 चौक 96, 96. ठीक आहे. 100 - 96 झाले रे 4. म्हणजे आपल्याला मला सांगा ही जी 4 आहे कोणाची व्हॅल्यू आली, b² - 4ac ची. एकदा ती व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची. ही व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड केली, तुम्हाला अजून पुढचा एक टॉपिक आहे त्याच्यात तुम्हाला अजून सोपं जाईल. हे जर कळलं तुम्हाला 2 ते 3 टॉपिक समजतात. त्या फॉर्म्युला मेथड तर कळणारच, पण त्याच्यानंतर ते डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे, नेचर ऑफ रूट आहे, ते पण तुम्हाला इथं क्लिअर होणार. पण एकदा हे समजून घ्या. ठीक आहे. 100 - 96 झाले 4. मग आता काय करायचं, हे कळलं इथपर्यंत काय केलं, कम्पेअर केलं, व्हॅल्यू काढल्या, फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युला मध्ये डायरेक्ट पुट नाही केलं, सगळे डायरेक्ट पुट करतात, पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतोय. b² - 4ac व्हॅल्यू आता काढून घ्या. ती किती आली, 4. जे पण येईल ती पॉझिटिव्ह येणार, तिथे टेन्शन घेऊ नका. निगेटिव्ह येणार नाही, पॉझिटिव्ह 4 आलं. ठीक आहे. आता इथं
काय करायचं, पुन्हा आपल्या फॉर्म्युलेकडे जायचं. एक्स इज इक्वल टू, आता व्हॅल्यू पुट करू आपण. मायनस हा परमनंट, नीट लक्ष ठेवा, मायनस परमनंट ठेवायचा. बी ची व्हॅल्यू 10 आहे, ती पॉझिटिव्ह व निगेटिव्ह त्याला ब्रॅकेटमध्येच ठेवायचं. 10 पॉझिटिव्ह आली ब्रॅकेटमध्ये, निगेटिव्ह आली ब्रॅकेटमध्ये, निगेटिव्ह आली नंतर मायनस मायनस प्लस होईल, परंतु ते एकदा ब्रॅकेटमधल्या. प्लस मायनस तसंच ठेवा. रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac, त्याची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 4, पण तुम्हाला डबल डबल एवढं लिहायची गरज पडणार नाही. तर आता किती डायरेक्ट किती व्हॅल्यू भेटली सांगा मला त्याची, सांगा पटकन. बी स्क्वेअर मायनस 4ac किती, 4 बघा. आणि डिवायडेड बाय काय करायचं सांगा, 2a 2 आणि मल्टिप्लाय a ची व्हॅल्यू सांगा 1. बघा किती सोपं गेली, हे डबल तुम्हाला कॅल्क्युलेशन तीनदा राईट करायची गरज नाही पडणार. आणि मग सॉल्व्ह करा. एक्स इज इक्वल टू -10 ऍज इट इज प्लस मायनस, बघा इथं मायनस असतं तर मायनस मायनस प्लस झाला असते, प्लस मायनस √4. आता बघा स्क्वेअर रूट 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, जर बाहेर राईट बघा, आता समजा √4 आला, √4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 2 चा. सर √9 आला असतं तर काय लिहिलं असतं 3. सर √36 आला असतं काय लिहिलं असतं 6. सर √144 आला असतं काय लिहिलं असतं 12. जर कोणाचा जरी स्क्वेअर रूट असेल तो, म्हणजे कोणाचा तरी स्क्वेअर असेल तो 4 आहे, आता स्क्वेअर रूट 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 2 चा, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आहे, बरोबर आहे का. मग हा 4 रूट काढून टाकायचं, तिथं लिहायचं 2. जर ते स्क्वेअर रूट असेल तर, सर जर तिथं 7 असतं, 7 महेंद्र सिंग धोनीचा नंबर हो की नाही, 7 जर असतं, जर तिथं 7 आला असतं तर 7 कोणाचाही स्क्वेअर रूट आहे का नाही, कोणाचा स्क्वेअर वर्ग आहे का ते सांगा, स्क्वेअर आहे का नाहीये, तर 7 ला तसंच ठेवायचं. ते पण एक्झाम्पल आपण घेऊ, ठीक आहे. मी काय सांगतो नीट लक्ष द्या. जर ते रूटच्या बाहेर निघत असेल तरच रूटच्या बाहेर त्याला क्लिअर करायचं, हे लक्षात ठेवा. मग आता 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 2 चा, म्हणून 2 रूट निघून गेलं, जादू नाही झाली. रूट कसं निघतं बघा, त्या 4 ला पण असली तो 2 चा स्क्वेअर आणि रूट गेटिंग कॅन्सल होतं. सर हे स्क्वेअर आणि रूट काऊन कॅन्सल होतं ते पण सांगतो. हे रूट म्हणजे 2 आणि रूटची व्हॅल्यू असते, हे 2 स्क्वेअर झाला आणि रूटची व्हॅल्यू असते 1/2. मग इंडायसेस रूल बघा तुम्ही शिकले असेल, एचा पॉवर एम त्याचा पॉवर एन, हे कोणी नाही सांगणार, काही गरज पण नाही, पण तरी सांगतोय. ते कसं कट होतं, नाही तर माणसाने कट झालं, एखाद्याने विचारलं कसं कट झालं, ह्याला आमच्या सरनं कट केलं, आम्ही पण कट केलं, असं करायचं नाही. तर हे असं असतं बघा. मग इंडायसेस रूल नुसार याचा जर पॉवर असेल आपण कसं लिहितो, एचा पॉवर एम इंटू एन, मग इथं 2 त्याचा स्क्वेअर इंटू हा 1/2 खाली, 2 कॅन्सल, 2 चा पॉवर किती झाला 1 आणि 2 चा पॉवर 1 किती झाला 2, म्हणून ते √4 म्हणजे 2. कसं कट झालं ते हे सांगायचं, हे काही लिहायचं नाही तुम्हाला, फक्त माहिती पाहिजे म्हणून सांगायचा प्रयत्न करतो. इथपर्यंत क्लिअर सर्वांना. चला आपण आता प्रॉब्लेम कडे जाऊ. तुम्ही फक्त समजून घ्या नेमकं कसं आलं, हे पण खूप महत्वाचं आहे. शिकतोय फक्त एक्झाम्पल मार्क पाडण्यासाठी नाही, तर तुम्हाला त्या गोष्टी माहित पण पाहिजे. तर 4 कसं झालं 2 आणि डिवायडेड बाय 2 1 2. क्लिअर. हा, मग एक्स इज इक्वल टू, आता काय करायचं, एकदा पॉझिटिव्ह 2 घ्यायचं, एकदा निगेटिव्ह 2 घ्यायचं, कारण क्वाड्रेटिक इक्वेशनला 2 रूट असतात कंपल्सरी. किती असतात रूट, तर 102 व्हॅल्यू निघतील तुमच्या. एकदा -10, एकदा -10 बघा, एकदा -10, एकदा +2 घेऊ, +2/2. बाकी कुठंच नाही, फक्त इथं या 2 ला प्लस मायनस घ्यायचं, हे -10 ला काही चेंज नाही करायचं आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं. एका नंबरला मायनस, एका नंबरला प्लस, भरपूर वेळ सांगितलं. एका नंबरला मायनस, एका नंबरला प्लस, एक मायनस एक प्लस, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय करायची, सबट्रॅक्शन. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करा. 10 मधून 2 गेले 8, पण मोठ्यांना रिस्पेक्ट द्या, म्हणजे मोठ्या नंबरचं साईन द्या. मोठं कोण आहे 10, त्याच्या पुढे साईन मायनस, आपण किती 2, आणि 2 ने जर 8 ला भाग जात असेल, डिवाइड होत असेल तरच त्याला डिवाइड करा. 2 ने 8 ला डिवाइड केलं, आन्सर आला तुमचं -4, म्हणजे एक रूट आला तुमचं -4. और हे कळलं. आता दुसरं, एक्स इज इक्वल टू -10 चेंज करायचा नाही, ऍज इट इज. सांगा मग तुम्ही सांगा काय करू मी इथं, +2 काय येणार आता -2, एकदा +2 एकदा -2 डिवायडेड बाय 2. -10 -2 किती झाला रे, -12/2, म्हणजे किती आलं पाहिजे -6. किती आलं पाहिजे -6, बरोबर आहे. मग तुमचे जे रूट आहे तुम्ही राईट लिहू शकता. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -4 ब्रॅकेटमध्ये असं, और एक्स इज इक्वल टू -6 एवढं लिहिलं, हेच तुमचं फायनल आन्सर. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल 100%. नीट बघा, कम्पेअर, पुन्हा एकदा सांगतो, कम्पेअर विथ करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. नसल तर समजा इकडची टर्म इज इक्वल टू 0 आहे, सांगितलं तुम्हाला, इकडे काहीच ठेवायचं नाही. तिकडे म्हणजे कुठं, आता तुम्ही समजून घ्या, इज इक्वल टू इकडे काहीच ठेवायचं नाही, त्यांच्याकडे काहीच नाही ठेवायचं, सगळीकडे आणायचं. निगेटिव्ह आले पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इकडे सगळं आणायचं. मग फॉर्म्युला मेथड लिहायचा,
सगळेजण म्हणते डायरेक्ट फॉर्म्युलेत पुट करा, मी म्हणतो फॉर्म्युलेत पुट करू नका, जास्त गोंधळात जाऊ नका, कारण की लवकर कळत नाही मग आपल्याला. त्याच्यापेक्षा b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घ्या. ती व्हॅल्यू काढली मग फॉर्म्युलेत जा, मायनस ऍज इट इज ठेवा, b ची व्हॅल्यू टाका ब्रॅकेटमध्ये, प्लस मायनस आणि रूट लिहून ती जी व्हॅल्यू आपण फाइंड केली होती बघा शॉर्टकट इथं सोप्यामध्ये, ती टाका, 2 × 1 करा, ऍड 4 स्क्वेअर रूट जर असेल तर बाहेर काढा, नसेल तर तसंच ठेवा. -10 + 2 अपॉन 2 अपॉन इथं तिला एक्स पॉझिटिव्ह एकदा प्लस पॉझिटिव्ह घ्या, एकदा निगेटिव्ह घ्या, कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन बेसिक समजून घ्या आणि तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे, कळालं नक्की 100%. चला अजून एक क्वेश्चन आपण बघू, अजून एक क्वेश्चन बघू. ठीक आहे, चला चला या टाइप वरती तुम्ही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा. x² + 7x + 12 = 0 हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि दुसरा x² - 4x + 3 = 0. ठीक आहे, हे 2 क्वेश्चन तुम्ही फॉर्म्युला मेथडवरती सॉल्व्ह करा. बाकी पुढचा एक क्वेश्चन मी घेतो लास्ट आणि मग बाकी तुम्ही क्लिअर करा. ठीक आहे, एक क्वेश्चन मी घेतो, चला बघू आपण तो क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन बघा, एकपेक्षा जर जास्त व्हॅल्यू आली त्याची, एकापेक्षा जर जास्त व्हॅल्यू आली तर आपण ते चेक करू. बघा समजा असा क्वेश्चन आला, 5x² + 13x + 8 = 0. असा जर क्वेश्चन आला काय करायचं बघा, सेम तेच आपलं बघा, सगळं एका साईडला बघा, हाय कम्पेअर करा, कम्पेअर विथ काय स्टँडर्ड फॉर्म x² + bx + c = 0. बरोबर आहे, सांगा मग काय याची व्हॅल्यू तुम्ही सांगा. a = 5, b = 13, c = 8. बरोबर आहे, सांगा ABC. आता याची व्हॅल्यू जास्त आली, चला फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला तुम्ही फॉर्म्युला पटपटा सांगा. x = -b + √b² - 4ac अपॉन 2a. कोणाची व्हॅल्यू काढून घ्यायची सांगा, b² - 4ac. सांगा b चा वर्ग म्हणजे b चा स्क्वेअर सांगा, कुठे b 13 चा स्क्वेअर मायनस 4 ऍज इट इज कंपल्सरी करतो. a सांगा, a किती सर 5, c सांगा 8. चला काय मल्टिप्लाय, 13 चा स्क्वेअर 169, 4 × 5 = 20, 8 × 2 = 16, 160, 8 × 5 = 40, 40 × 4 किती 160, म्हणजे किती येईल ते 9. म्हणजे कोणाची व्हॅल्यू आली, b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली 9. ही व्हॅल्यू जर तुम्ही सॉल्व्ह केली ना तर तुम्हाला म्हणजे फॉर्म्युला मेथड खूप इझी जातो. आधी हे सॉल्व्ह करा. भरपूर जण सांगते ना मला टीचर लोक पूर्ण याच्यात सॉल्व्ह करा, पण मी सांगतो आधी हे सॉल्व्ह करा, एकदम बेस्ट. ठीक आहे, आणि मग फॉर्म्युला मेथड मध्ये पुट करा. काय सांगतो, x = ऑलरेडी b ची व्हॅल्यू बघा, ही b ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 13 ब्रॅकेट मध्ये टाका, +u - u ब्रॅकेट मध्ये टाकायची, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन, आणि याची जी पूर्ण व्हॅल्यू किती आलेली 9, पण ते रूट मध्ये 9 लिहायच्या, डिवायडेड बाय 2a. 2 × a ची व्हॅल्यू किती सांगा 5, a लिहिला तुम्ही इथं 5. ओके, चला सॉल्व्ह करू आपण. मायनस प्लस मायनस, जर चुकून इथं मायनस असतं तर मायनस मायनस हे झालं असतं प्लस, जर व्हॅल्यू b ची मायनस असते तर प्लस मायनस. आता सांगा तुम्ही रूट 9 कोणाचं स्क्वेअर रूट आहे, रूटच्या बाहेर निघाल का नाही, येस ऑर नो, यस. किती येईल 3 आणि डिवाइड बाय 2 5 = 10. रूटच्या बाहेर निघणार एक नाही ते मी तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलं, कसं कट होतं ते पण सांगितलं, ते काही लक्षात ठेवायची गरज नाही, पण समजण्यासाठी सांगितलं होतं. मग x = आता एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह. मग बघा मला सांगा, -13 मी घेतलं, एकदा +3 घ्या आणि डिवाइड बाय 10 घ्या. मग पुन्हा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, सबट्रॅक्शन करा. 13 मधून 3 गेले 10, मोठ्या नंबरचा साइन मायनस, कारण 13 च्या पुढे मायनस, डिवाइड बाय 10. 10 कॅन्सल झाले, 10 काय झाले कॅन्सल. आन्सर किती येईल तुमचा -1. 10 × 1 = 10, 10 × 1 = 10. और x = -13 ला चेंज नाही करायचं. आता +3 घेतला होता मी, काय घेतला होता +3, आता मी काय घेणार -3 डिवायडेड बाय किती 10. मग -3 दोन्ही नंबरला मायनस साइन आलं, लक्षात ठेवा. 2 नंबरला जर मायनस साइन आलं
तर तुम्ही काय करायचं, दोघांची ऍडिशन करायची. 13 + 3 किती झाले 16, आणि मोठ्या नंबरचं साईन तसंच ठेवायचं मायनस, आणि डिवाइड बाय 10. आता 10च्या पाड्यात 16 आहे का, नाहीये. 10च्या पाड्यात 16 आहे का, नाही. 16च्या पाड्यात 10 आहे का, शक्यच नाही. मग काय करायचं लक्षात ठेवा, 10 आणि 16 कोणत्या एका पाड्यामध्ये, 2च्या, बरोबर आहे की नाही. मग इथं आपण म्हणू शकतो 2 5 10 आणि 2 8 16, 2 16 2 5 10 मायनस. जर दोघांपैकी एकाला मायनस असेल तर आन्सर मायनस राहील. इथं पण तसं, दोघाला मायनस आन्सर प्लस. मग तुमचा आन्सर -8/5 आणि -1. मला असं वाटतं आता तुम्हाला फॉर्म्युला मेथड एकदम परफेक्ट समजली असेल. जर हे स्क्वेअर रूट, हे जर स्क्वेअर रूट बाहेर निघत असेल तर राईट करेल, नसेल तर तसंच ठेवायचं. व्हॅल्यू तसंच येईल, हीच व्हॅल्यू राहील तुमची, हीच व्हॅल्यू राहील तुमची. समजा √17 आला असता, √17 एकदा प्लस एकदा मायनस, संपला विषय. तो पण एक क्वेश्चन घेऊ तुम्ही, ठीक आहे, ते पण घेतो, काही टेन्शन घेऊ नका. इथपर्यंत क्लिअर आहे सांगा नक्की. मग तुमच्या बुकमध्ये ह्या टाईपचे जसे क्वेश्चन दिसते तुम्हाला तसे तुम्ही सॉल्व्ह करा. अजून एक क्वेश्चन मी घेतो त्यासाठी, चालन, चालते, ओके. चला नेक्स्ट घेऊ आपण, हे राईट करून घ्या. चला बघा, x² + 5x + 3 = 0. याचे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फॉर्म्युला मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. चला तुम्हाला येत असेल तर सॉल्व्ह करू शकता व्हिडिओ स्टॉप करून. आता एक शेवटचा क्वेश्चन मी घेतो, बाकी तुमच्या बुक मधले सर्व क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा फॉर्म्युला मेथडचे. बघा, कम्पेअर विथ कोणासोबत, एकदा आहे का बघा, सगळं = इकडे काहीच नाही. इकडे म्हणजे कोण समजून चला, तुम्ही काहीच ठेवायचं त्यांच्याकडे, 0 ठेवायचं, 0 आपल्याकडे ठेवायचं सगळं स्ट्रॉंग इंडिया, ठीक आहे. चला कम्पेअर करा, कोणासोबत कम्पेअर करायचं, स्टँडर्ड फॉर्म x² + bx + c = 0. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये सांगा, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 5, c किती आला 3. अय लक्ष तिकडं समोर, व्हिडिओ मोठा झाला मला माहितीये पण तरी लक्ष द्या, आता शेवट आलंय आणि तुला येते मला माहितीये पण तरी लक्ष द्या, आता 2 मिनिटं माझ्यासाठी लक्ष दे, ठीक आहे. कम्पेअर विथ, नंतर काय लिहायचं, फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला. x = काय रे, -b + √b² - 4ac/2a. तुला पण इंटरेस्ट असेल आता सॉल्व्ह करायला, भारी. पण आता सॉल्व्ह कर, मग कशाची व्हॅल्यू काढायची सांग, b² - 4ac ची. सांगा b ची व्हॅल्यू, सर 5² ओके, -4, a ची सांग 1, c किती येईल 3. करायचं कॅल्क्युलेशन, 5² 25, 4 1 4, 4 3 12, 25 - 12 किती झाले रे 13. 25 - 12 = 13. बरोबर नाही, 5² 25, 4 1 4, 4 3 12. आता 13 आलं. आता तुम्हाला कळलं नाही मागच्या क्वेश्चन मध्ये याच्यात काय चेंजेस आहे, समजलं का. तू सॉल्व्ह कर, काही अडचण नाहीये, नंतर आन्सर चेक कर, व्हिडिओ स्टॉप करून सॉल्व्ह कर, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जर बघत असाल तर लक्ष द्या, सगळे समोर, इकडं समोर. चला, x = बघा, मी लेक्चर घेतो, तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे ऑनलाईन चालू आहे, ऑफलाईन असं वाटलं पाहिजे, ठीक आहे. तुम्ही असं लेक्चर मध्ये बसलेलं असं फील झाले पाहिजे. x = मायनस ॲज इट इज, थोडं फास्ट सांगतो, आता शेवटचा क्वेश्चन आहे. b ची व्हॅल्यू सांगा 5, कसा असून द्या ब्रॅकेट मध्ये लिहा, प्लस मायनस याची व्हॅल्यू किती आली सर, √13 आली, डिवायडेड बाय 2 × a ची व्हॅल्यू किती रे 1. x = ±-5 प्लस मायनस, सांगा आता √13 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, √13 कोणाच्या कामा आलेला आहे का, नाही, तर त्याच्या कोण काम येणार आहे का, नाही. मग हे √13 डिवायडेड बाय 2 1 2, काहीच केलं नाही मी त्याला, जसं आहे तसं ठेवलं. तू त्या जेलमधून बाहेरच निघणार नाही, कारण √13च राहणार, ठीक आहे. मग x = बघा, याला √13 बाहेर निघलं नाही, याच्यासोबत त्याचं कॅल्क्युलेशन होणार नाही. हे बघा, इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर, अपरिमेय संख्या, परिमेय संख्या शिकलेले 9वीला, ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे त्याचं कॅल्क्युलेशन होणार नाही. मग एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह घ्यायचं, एकदा -5 प्लस √13/2, काहीच होणार नाही, तसंच ठेवायचं. और x = -5 √13/2, एकदा प्लस दिले एकदा मायनस, हेच तुमचं फायनल आन्सर. याच्या पुढे काही करायचं नाही, काही शोध लावू नका, एवढंच राईट करा आणि इथे तुम्हाला पूर्णपणे 3 मार्क्स मिळतील. आणि मला असं वाटतं आता फॉर्म्युला मेथड तुम्हाला 100% क्लिअर झालं असेल.
जर काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकतात. ठीक आहे, नक्की. टॉपिक होता आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि चॅप्टर होता क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि टॉपिक होता आपला फॉर्म्युला मेथड. तुम्ही जर नीट लेक्चर बघितलं, कॉन्सन्ट्रेट नाही केलं तर तुम्हाला असं वाटणार नाही आपलं लेक्चर ऑनलाईन चालू आहे. पूर्णपणे ऑफलाईन असं तुम्हाला मी पूर्ण फिलिंग सांगतोय, विचारतोय, सांग रे बाळा, सांग काय होतंय. ठीक आहे, आणि तुमचं उत्तर तुम्ही बोलले पाहिजे. बोलले म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण लेक्चरला बसलेलो आहे ऑफलाईन आणि सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, चालन. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तेच शेअर करा, इतरांना शेअर करा, तुम्ही बघा नंतर शेअर करा आवडला तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चालन. थँक्यू.